धनंजय मुंडे यांचा राजीनामा झालेला आहे। धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिलेला आहे। धनंजय मुंडे यांचे स्वीय सहाय्यक हे राजीनाम्याचा लिफाफा घेऊन राजीनामा घेऊन सागर बंगल्यावर पोहोचले आणि फडणवीसांनी हा राजीनामा आता स्वीकारला असल्याचं देखील कळतंय। या सगळ्या विषयी आपण अधिक जाणून सुद्धा घेतोय। पाहूया हा सगळा घटनाक्रम। धनंजय मुंडे वडील पंडित अण्णा मुंडे हे बीड जिल्ह्यातील राजकारणात सक्रिय। 1999 पासून राजकारणात मुंडे सक्रिय आहेत। परिषद सदस्य, जिल्हा परिषद गटनेते आणि जिल्हा परिषद उपाध्यक्ष अशा जबाबदाऱ्या त्यांनी सांभाळल्या होत्या। भाजपच्या युवा मोर्चाचे ते प्रदेशाध्यक्ष होते। गोपीनाथ मुंडे यांचे राजकीय वारसदार म्हणून धनंजय यांच्याकडे पाहिलं जात होतं। दोन 2009 साली झालेल्या विधानसभा निवडणुकीत नाराज झालेल्या धनंजय मुंडेंनी राष्ट्रवादी काँग्रेसचं घड्याळ हातात घेतलं। 2012 साली भाजपनं राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अधिकृतरित्या त्यांनी प्रवेशही केला। 2014च्या विधानसभा निवडणुकीत धनंजय मुंडे बहीण पंकजा मुंडेंविरोधात परळीतून पराभूत झाले। 14 मध्ये शरद पवार यांनी धनंजय मुंडेंना विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदाची जबाबदारी सोपवली। पंकजा मुंडेंविरोधातील चिक्की घोडा प्रकरण 2019 साली विधानसभा निवडणुकीत बहीण पंकजा मुंडेंचा पराभव करत ते परळीचे आमदार झाले। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।